पुण्यातल्या राजकीय वर्तुळामधून एक महत्त्वाची बातमी आहे। नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदेंना फोन केलाय। पुण्यात भाजप सेनेला कमी जागा देते असं गोऱ्हेंचं म्हणणं आहे। जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवरती गोऱ्हे आणि शिंदेंची चर्चा झाली आहे। तर भाजप शिवसेनेला 15 जागा देत असल्याची माहिती समोर येते। मात्र 14 जागा शिवसेनेला अमान्य आहेत। किमान 21 जागा मिळाव्यात अशी मागणी आता शिवसेनेकडून करण्यात आली आहे। रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रेवती, आता थेट नीलम गोऱ्हे यांनीच एकनाथ शिंदे यांना फोन केला। नक्कीच सागर, खरं तर आपण बघतोय की पुण्याच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युती झालेली आहे। मात्र आता भाजप जे आहे त्यांनी पुणे महानगरपालिकेसाठी जवळपास 140 जागांचा दावा या ठिकाणी केलेला आहे। तर शिंदे गटाने मागणी करताना ज्या बैठक झाली होती भाजपची कोर कमिटीमध्ये आणि शिंदे गटांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये, जिकडे विजय शिवतारे देखील होते, नीलम गोऱ्हे देखील होत्या, अशा या सगळ्या ज्या पदाधिकारी आहेत किंवा वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या बैठकी दरम्यान अशी माहिती समोर येते की शिवसेना शिंदे गटाने जवळपास 20 ते 25 जागांची मागणी केलेली होती। मात्र आता जर एकंदरीतच गणित ह्याचं बघितलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 165 जागा आहेत। त्यापैकी 140 जागांवरती भाजप दावा करते, तर 7 जागा ज्या आहेत ते आरपीआयला देणार, कारण भाजप आणि आरपीआयची देखील युती आहे। तर त्यासोबतच जे उर्वरित जागा आहेत म्हणजेच 15 जागा त्याच्यावरती शिवसेना शिंदे गट असेल की शिंदे गटासाठी ते देण्यात येणार आहे अशी चर्चा खरं तर आहे। आणि त्याचमुळे नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदेंना फोन केलेला आहे, कारण त्यांचा दावा 20 जागांवरती आहे। मात्र पुण्यात भाजप त्यांना 20 जागा देत नाहीये। तर आता यानंतर थोड्याच वेळाने नीलम गोऱ्हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। तर यावेळेस ते काय बोलतात या सगळ्या संदर्भात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच रेवती, शिवसेनेला अपेक्षित असलेल्या जागांपेक्षा फारच छोटा वाटा भाजपकडून शिवसेनेला दिला जातो, त्यामुळे चर्चा पुढे कशा प्रकारे पुढे जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।